इंटरेस्टिंग आधीची गोष्ट सांगत आहे. ते आपल्याला झोपवणार नाही तर जागी करणार आहे. त्यासाठी घेऊन येत आहे 4th क्लास स्टुडंट वन ड्रामा. त्याचे नाव आहे कधी हारायचं नाही. ना तुम्हाच्या संग टाळ बोलती पळेना. आज माझ्या संग देवाजीच्या दारी आगला भंग. देवाजीच्या दारी आगला अगं माझ्या पिट्यूशे किती नावशील ग सोन्या. सोन्या, तुझ्या आईला देवाने सर्वात लांब पाठवले आहे. सकाळी शेतातलं काम करते आणि संध्याकाळी घरी आल्यावर घरातलं काम. आई थांब की कधीतरी जमाना घे. सोन्या, आपलं बरं आहे, आपलं बसल्या जागेवरचं काम आहे. जर आपण पोलिसात जरी काम केलं असतं ना तरी ह्या बाईने आपल्याला धावायलाच लावलं असतं. आई आकाशातला सूर्य सुद्धा रात्री आराम करतो. तो सुद्धा हल्ली जरा डोके उघडतो आणि तुम्ही त्याच्या आधीच तयार असता. बघितलं, ऐकत सुद्धा नाही. अगं आई, तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी कामं करते. हे ताण तणाव काळजी चिंता जलमलाच आपल्या मागे लागतात. अशा घडी धावपळ सुटायचं, इतक्या जोरात बघायचं की या सगळ्यांना आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं. इथं पण लागलं. काय करता, मुलं आहे की. अहो ऐका ना, तुम्ही डब्बा घेतलं काय? सुन्या सुनबाई, तुम्ही बघ, मी आलो. मालक मालक काय झालं, मालक काय झालं. अगं पाणी आण. काही नाही झालं मला, मी पुढं. पण मालक नका जाऊ ना, असता मला तुमची तब्येत बरोबर नाही आहे. तूच म्हणाली ना धावत सुटायचं. त्या सगळ्या नात्याजवळ येऊन जायचं नाही. जर मी कामाला नाही गेलो ना हे कर्ज माझ्या डोक्यावर चढून बसेल. सुन्या सुनबाई, तुम्ही बघ. मालक मालक काय झालं, मालक काय झालं, मालक काय झालं, मालक काय झालं, काय झालं, मालक काय झालं, मालक मालक काय झालं, मालक काय झालं, मालक. अरे फोन लाव. इलिलिली इलिलिली. काय झालं डॉक्टर. पहिला अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000 आणि MRI चे 5,000. याशिवाय ऑपरेशन होणार नाही. पण डॉक्टर पैसे जास्त झाले ना. मी पैसे तुम्हाला आधीच कमी करून सांगितले. याशिवाय ऑपरेशन होणार नाही. काय म्हणाले डॉक्टर. काही नाही, बीपी जरा लो झाली होती असे म्हणाले. मी सिक्युरिटीचं काम करतो. माझे डोळे सुद्धा बंद असले ना कायम उघडेच असतात. पहिला अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000, MRI चे 5,000. याशिवाय ऑपरेशन होणार नाही असं ना. हॅलो हॅलो, माझ्या नवऱ्याचे ऑपरेशन होते, त्यासाठी 50,000ची गरज होती. लताताई 50,000 नाही 25,000 जमेल. तुमचा हडबडीचंच असते. 25,000 देणार म्हटलं ना. घरचेच खर्च एवढे, तुम्हाला कुठून देऊ पैसे. मी आणि ती दिवस रात्र काम करेल, पण इतके पैसे कसे जमणार. तो वरचा असतो ना, जसे दरवाजे बंद करतो ना तसेच नवे दरवाजे चालू करतो. मावशी मावशी, हे बघ ना काय आहे. काय आहे रे. हे आपलं काय कामाचं नाही. पण काय आहे रे, सांग की. अरे अरे सांग की. अगं मावशी, मॅरेथॉनची स्पर्धा आहे. जिंकणाऱ्याला 30,000 रुपयाचं बक्षीस आहे. बरं, मी येते. अजून मला लय लोकांना सांगितलं. अगं माझ्या पिट्यूशे, पण तू या वयात धावणार कशी. तुम्हाला आठवते काय, ती धावता एक्सरे पकडायची आणि मग तुम्ही मागे घ्यायचे.
गरज नसते. मी धावणार आणि धावण्याचा सराव पण करणार. तुझी झोपून आशा चालत राहतो गाडी नटात भीती. लताताई, तुम्ही यावर काय धावणार? आई, तू नको करू ना, तुझी तब्येत बिघडेल. चालत राहतो गाडी नटात भीती. मॅरेथॉन रेसच्या दिवशी तर आज या मॅरेथॉन स्पर्धेत एक 65 वर्षीय वृद्ध महिला धावणार आहे. त्यांचे नाव आहे लता आजी. तर एकदा लता आजीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. गेट सेट गो. रेसचे अर्धे अंतर संपले आहे. या रेस मध्ये उत्साहाने धावणारी आजी नसे जिंकल्या तरी त्यांच्या उत्साहाला माझा सलाम. नाही होणार. अगं माझ्या पीटी उषे, तूच म्हणाली ना ह्यावर सुटायचं. ह्या सगळ्यांना आपल्याजवळ येऊन द्यायचं नाही. देव जेवढे जुने दरवाजे बंद करतो ना, तेवढे नवे दरवाजे उघडे पण करतो. लता आजी जिंकले आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मी जजेसना विनंती करते की ती येऊन लताताईंना चेक देऊन सन्मानित करणार.